दरवाजा अर्धवट तुटलेला, फरशीवर घरातल्या लोकांचे फोटो चिटकवलेले होते. भिंतीवर राधाकृष्णाचं चित्र होतं. काही ठिकाणी पेन्सिलने स्केचेस काढले होते, पण ही स्केचेस पेन्सिलनेच खोडण्याचा प्रयत्न झाला होता. समोरच एक डायरी होती, ज्यात मजकूर होता, आय एम रिअली सॉरी, सॉरी पापा. तिथल्याच एका भिंतीवर लिहिले होतं, मेक मी अ हार्ट ऑफ ब्रोकन. इथं सापडलेल्या डायरीतल्या आणखीन एका पानावर लिहिलं होतं, वी लव्ह कोरियन कल्चर. हे चित्र होतं गाझियाबादमधल्या एका फ्लॅटमधलं. या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चेतन कुमारनं बुधवारी मध्यरात्री पोलिसांना फोन केला होता आणि आपल्या 3 मुलींनी 9व्या मजल्यावरच्या बाल्कनीमधून खाली उडी मारल्याचं सांगितलं होतं. 3 बहिणींनी एकत्रच स्वतःला संपवल्यामुळं खळबळ माजली. वडील चेतननं आधी हा सगळा प्रकार कोरियन गेममुळे घडल्याचा दावा केला, पण तपासात समोर आलं एक भीषण सत्य. कोरियन कल्चरचा नाद सोडायला सांगितल्यामुळं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या बहिणींचं सत्य. गाझियाबादमध्ये नेमकं काय घडलं, वडिलांनी कुठला अँगल सांगितला आणि पोलीस तपासात काय समोर आलं, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. गाझियाबादच्या भारत सिटीच्या B1 टॉवरमधला फ्लॅट नंबर 907. यामध्ये चेतन कुमारचं कुटुंब राहतं. चेतनची 2 लग्न झाली. पहिल्या बायकोला सुरुवातीला मूल होत नव्हतं, म्हणून त्यानं बायकोच्या सख्या लहान बहिणीशी लग्न केलं. त्यानंतर त्याला दुसऱ्या बायकोपासून 3 आणि पहिल्या बायकोपासून 2 मुलं झाली. चेतनला एकूण 4 मुली आणि 1 मुलगा होता. दोन्ही बायका आणि 5ही मुलांसोबत तो एकाच फ्लॅटमध्ये राहत होता. या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. घरातल्या एका खोलीत चेतन आपल्या पत्नीसोबत राहायचा, एका खोलीत दुसऱ्या पत्नीला आणि एक खोली 3 मुलींना दिली होती. निशिका, प्राची आणि पाखी या 3 बहिणी एकाच खोलीत कायम एकत्र असायच्या, सोबतच झोपायच्या. या तिघींपैकी 2 मुली चेतनच्या दुसऱ्या बायकोपासून झालेल्या, तर एक पहिल्या बायकोपासून. निशिका 16, प्राची 14 आणि पाखी 12 वर्षांची होती. विशेष म्हणजे कोविड आणि लॉकडाऊनपासून या 3ही मुली शाळेत गेल्याच नव्हत्या, त्या घरीच असायच्या. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघी अभ्यासात स्लो होत्या, म्हणून त्यांना लॉकडाऊन नंतर घरच्यांनी शाळेत पाठवलंच नव्हतं. बुधवारी 4 तारखेच्या मध्यरात्री 2 वाजता भारत सिटी सोसायटीच्या लोकांना सोसायटीमधल्या रस्त्यावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. लोकांनी तातडीनं खाली धाव घेतली, तर त्यांना 3 मुली जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यात सोसायटीमधल्या एका व्यक्तीनं चेतन कुमारच्या फ्लॅटच्या बाल्कनीमधून 3 मुलींना खाली उडी मारताना पाहिलं होतं. त्यामुळे तातडीनं चेतन कुमारला याची माहिती देण्यात आली. त्यानं स्वतः आणि बिल्डिंगमधल्या लोकांनी पोलिसांना सुद्धा फोन केला. चेतननं मुली ज्या रूममध्ये राहतात त्या रूमचा दरवाजा तोडला आणि तो आतमध्ये गेला. तेव्हा त्या तिघीच्या बेडवर झोपायच्या तो बेड अस्ताव्यस्त होता. कपाटामधलं सामान सुद्धा पसरलेलं होतं. बेडरूमला लागूनच असलेल्या बाल्कनीमध्ये एक स्टूल ठेवला होता. या स्टूलवरूनच तिघींनी खाली उडी मारली होती. या सगळ्या घटनेची माहिती मिळाल्यावर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण 9व्या मजल्यावरून उडी मारल्यानं तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी 3ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले, पण पोलिसांनी या 3ही मुलींचे वडील चेतन कुमारची चौकशी केली. सोबतच घराची आणि या 3ही मुलींच्या खोलींची झडती सुद्धा घेतली. तेव्हा त्यांना अनेक विचित्र गोष्टी दिसून आल्या. या मुलींनी जमिनीवरच आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचे फोटो चिटकवले होते, तर भिंतीवर एका बाजूला राधाकृष्णाचं चित्र होतं, तर इतर ठिकाणी काही स्केचेस काढण्यात आले होते, पण ही स्केचेस खोडण्याचा प्रयत्न झाला होता. या स्केचेसवर पेन्सिलनं क्रॉस मार्क करण्यात आले होते. पोलिसांना गंभीर वाटलेली आणखीन एक गोष्ट होती. या रूममधल्या भिंतींवर ठिकठिकाणी लिहिलेली वाक्य, आय एम व्हेरी व्हेरी अलोन, माय लाईफ इज व्हेरी व्हेरी अलोन, असं एका ठिकाणी लिहिण्यात आलं होतं, तर एका ठिकाणी मेक मी अ हार्ट ऑफ ब्रोकन असं लिहिलं होतं. त्यामुळं या मुली एकट्या का होत्या आणि त्यांनी हे सगळं एकटेपणामुळं केलं का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे याबद्दल पोलिसांनी चेतन कुमारकडे चौकशी केली. तेव्हा त्यानं आपल्या 3ही मुलींबद्दल काही धक्कादायक दावे केले. चेतन कुमारचं म्हणणं होतं की माझ्या मुलींना एका गेमचा नाद लागला होता. ही कोरियन गेम होती. या गेमच्या नादात त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. त्या त्यांच्या खोलीमधून बाहेर सुद्धा यायच्या नाहीत. त्यांनी शाळेत जाणं सोडून दिलं होतं. मधल्या मुलींचं दोन्ही मुली ऐकायच्या, ती सांगेल तसंच वागायच्या. आम्ही कधी त्यांच्या खोलीत गेलो तर त्या दुसरीकडे निघून जायच्या. फक्त जेवायलाच खोलीतून बाहेर यायच्या. अंघोळीला सुद्धा एकत्रच जायच्या. हे सगळं एका गेममुळे झालं होतं. मुलीच्या वडिलांनीच गेमचा उल्लेख केल्यानं या गोष्टीची चर्चा झाली, पण तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा गेमबद्दलची कोणतीही माहिती समोर आली नाही. या मुलीच्या फोनमध्ये सुद्धा गेम सापडलेला नाहीये. या 3ही बहिणींना कोरियन कल्चरची प्रचंड आवड होती. त्यांना कोरियन खाणं, म्युझिक बँड्स, सिरीज, गाणी, पिक्चर या सगळ्या गोष्टी प्रचंड आवडायच्या.
या गोष्टीची माहिती त्याच्या कुटुंबियांना सुद्धा होती. मोबाईलमुळेच तुम्हाला ही सवय लागली आहे, कोरियन कल्चरचा नाद सोडून द्या असं म्हणत या मुलीच्या वडिलांनी त्यांचे फोन काढून घेतले होते. त्यांना बराच ओरडा सुद्धा बसला होता. मागचे काही दिवस मोबाईल नसल्यानं त्या अस्वस्थ झाल्या असाव्यात आणि त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तिघींच्याही मोबाईलची तपासणी सुरू असून त्यातून काय डेटा मिळतो, कुठल्या गेमबद्दल माहिती मिळते का, आणखीन काही वेगळं सापडतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या मुलींच्या रूममध्ये एक डायरी सुद्धा सापडली, ज्यावर लिहिण्यात आलंय, ट्रू लाइफ स्टोरी। इस डायरी में जो कुछ भी लिखा है वो सब पढ़ लो, क्योंकि ये सब सच है। रीड नाउ, आई एम रियली सॉरी, सॉरी पापा। सोबतच एक रडण्याचा इमोजी सुद्धा काढण्यात आलाय. याच डायरीत वी लव कोरियन कल्चर असंही लिहिण्याचं सांगण्यात येते. त्यामुळं आता या डायरीतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सोबतच जर गेमचा काही संबंध नव्हता तर चेतन कुमारनं असं स्टेटमेंट का दिलं याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पण सध्या भारत सिटी टॉवरमधल्या लोकांच्या कानात घुमतोय तो लागोपाठ 3दा झालेला मोठा आवाज आणि डोळ्यासमोर फिरतायत 3 बहिणी, कोरियन कल्चरचा आणि मोबाईलपासून लांब राहिल्यानं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या 3 बहिणी.